सगळ्यात मोठं दगडी शिल्प आपण मागच्या व्हिडिओत बघितलं ना, तेव्हाच मी प्रॉमिस केलेलं आठवतंय की इथली शेजारची गुहा देखील बघूया. पण तुम्हाला माहितीये की महाबलीपुरम मध्ये अशी 40 ठिकाणं आहेत ज्याला मॉन्युमेंट्स ऑफ महाबलीपुरम म्हणून ओळखलं जातं आणि त्यातली बरीचशी या गंगावतरण शिल्पाच्या इथे आहेत. ही मंदिरं आणि स्मारक जवळजवळ 1200 वर्ष जुनी आहेत. म्हणजे ही साधारण 7व्या ते 9व्या शतकाच्या आसपास उभारण्यात आली आहेत आणि याच्यामध्ये अनेक अशा आश्चर्यजनक गोष्टी आहेत ज्याच्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. ह्यातल्याच काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. यामध्ये आपण मंदिरं, रथ, मंडप या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. पण त्याचबरोबरीने एक स्पेशल गोष्ट आज आपण बघणार आहोत जो आहे कृष्णाचा पडलेला लोण्याचा गोळा. याचा इथे काय संबंध? याचा इथे काय संबंध? हा लोण्याचा गोळा बघायला चक्क आत्ताचे आपले भारताचे पंतप्रधान देखील आले होते. कशासाठी आणि या लोण्याच्या गोळ्याची काय गोष्ट आहे हे जर आत्ताच सांगितलं तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ कसा बघणार? बघायला पाहिजे ना. आपल्या देशाची ही कलात्मक सांस्कृतिक संपत्ती आहे आणि ही संपत्ती बघण्याचा किंवा आपल्या देशाविषयी तुम्हाला जर अभिमान वाटत असेल ना तर हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. गंगावतरण शिल्पाच्या शेजारी असलेल्या गुहेला पांडव गुहा मंदिर म्हणजे पंचपांडव केव्ह टेम्पल असं ओळखलं जातं. हे महाबलीपुरम मधील सगळ्यात मोठं गुहा मंदिर आहे, पण ते अपूर्ण आहे. यामध्ये जर पुढचा भाग आपण बघितला तर त्याच्यामध्ये पल्लव शैलीतील प्रसिद्ध असे सिंहस्तंभ आपल्याला दिसतात. हे सिंहस्तंभ बाकी सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या मंदिरात दिसले असतीलच. गंगावतरण शिल्पाच्या साधारण मागच्याच बाजूला पंचरथांसारखे स्ट्रक्चर असणारे गणेश रथ मंदिर आहे. मुळात हे शंकराचे मंदिर होते, पण 1880 पूर्वी येथील शिवलिंगाच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली, म्हणून याला गणेश रथ मंदिर म्हणून ओळखलं जाते. आमच्या गाईडने आम्हाला सांगितलं की गणेश रथामधला हा जो गणपती आहे हा वरद विनायक आहे. म्हणजे याच्या समोर आपण कुठलीही इच्छा प्रगट केली की आपली ती इच्छा पूर्ण होते. त्यामुळे मी देखील इच्छा मागितली की या वर्षभरात पूर्वा सूरज या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होऊ दे. आता खरं तर माहितीये का, ही इच्छा गणपतीने पूर्ण करण्यापेक्षा तुम्हीच पूर्ण करू शकता. मला दिसतंय की बरेचसे लोक हे पूर्ण व्हिडिओ बघतायत पण कदाचित सबस्क्राईब करायला विसरतायत. तर त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे गणपतीचं काम थोडं कमी होईल आणि गणपती तुमच्या इच्छा पूर्ण करेल ना. या रथाची शिल्परचना ही बाकी दाक्षिणात्य मंदिरांप्रमाणेच आहे. बाहेरील बाजूस द्वारपाल देखील आपल्याला दिसतात आणि पंचरथांमध्ये असलेले कुडू हे देखील इथे वरच्या बाजूला आपल्याला दिसतात. त्यानंतर लागतो तो वराह मंडप. ही रचना देखील पल्लवकालीन आहे. ही गुहा थोडी आतल्या बाजूला असल्यामुळे फार लोकांना याबद्दल माहिती नाहीये. वराहाचं मुख्य चित्र इथे असल्यामुळे याला वराह मंडप असं म्हटलं जातं. या शिल्पामध्ये विष्णूने घेतलेला वराह अवतार आणि सुळांवर पृथ्वीला वाचवलंय आणि पृथ्वी रूपी देवी म्हणजे मानव रूपातील पृथ्वी आपल्याला या शिल्पामध्ये दिसते. इथल्या दुसऱ्या शिल्पामध्ये त्रिविक्रम नावाचा विष्णूचा अवतार दाखवण्यात आलेला आहे. त्रिविक्रमा म्हणजे तिन्ही जगाचा स्वामी. कदाचित बऱ्याच जणांना त्रिविक्रम म्हणजे कुठला देव हे लक्षात आलं नसेल तर त्रिविक्रम याला आपल्या इथे आपण वामन अवतार म्हणतो. तुम्हाला विष्णूच्या वामन अवताराची गोष्ट माहिती असेलच ना, की ज्याने दान म्हणून फक्त 3 पावलं जमीन मागितली आणि या 3 पावलांमध्ये स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ हे तिन्ही लोक पादक्रंद केले. अशा या विष्णूच्या दोन्ही अवतारांनंतर म्हशीचे डोके असणाऱ्या महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गेचे शिल्प इथे दिसते. साधारण अशा शिल्पासारखे अजून कुठे शिल्प आपण बघितले आठवतंय? बरोबर, तुम्ही या व्हिडिओमध्ये हे शिल्प नक्की बघितलं असेल. नसेल बघितलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पंचरथ किंवा पांडव रथ याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ देखील नक्की बघा. इथलं दुसरं जे शिल्प आहे देवीचं ते समृद्धीची देवी गजलक्ष्मी हिचं आहे. हिचा अतिशय प्रसन्न चेहरा, दोन्ही हातामध्ये असलेली कमळ फुलं आणि मागच्या बाजूला असलेले 2 हत्ती यातूनच या शिल्पाची समृद्धी देखील आपल्याला दिसते. हा दगड दिसतोय का मोठा,
तो आहे कृष्णाचा पडलेला लोण्याचा गोळा, म्हणजेच कृष्णाच बटर बॉल. हा दगड 20 फूट उंचीचा आणि 16 फूट रुंदीचा आहे. अंदाजे 250 टन याचं वजन असावं. नैसर्गिकरित्या तयार झालेला डोंगर असं याला म्हणता येऊ शकतं. ग्रॅव्हिटीला हा दगड मात्र चॅलेंज देतो, कारण एवढ्या उतारावर असताना आणि खूप कमी भाग जमिनीला टेकलेला असताना देखील वर्षानुवर्ष हा दगड याच ठिकाणी आहे. या दगडाचं ओरिजिनल नाव काय माहिती का तुम्हाला? ओरिजिनल म्हणजे याचं पहिलं नाव. याचं पहिलं नाव होतं व्हॅनिरायका. माझं प्रोनाऊन्सिएशन चुकू शकतं म्हणून मी खाली इथे तुम्हाला स्पेलिंग सुद्धा इथे दिलंय. म्हणजेच याचा उल्लेख एका अमेरिकन कंपनीने त्यांच्या मॅगझिनमध्ये स्टोन ऑफ स्काय गॉड असा केला होता. पण आपल्याकडच्या या दगडाला असं विदेशी नाव का बरं वापरायचं? म्हणून जेव्हा भारताच्या एका पंतप्रधानांनी इथे भेट दिली तेव्हा याला कृष्णाच बटर बॉल, म्हणजे त्यांनी असं पटकन म्हटलं की अरे हा दगड म्हणजे कृष्णाच्या एखाद्या सांडलेल्या लोण्याच्या गोळ्यासारखा दिसतोय. तेव्हापासून याचं नाव कृष्णाच बटर बॉल पडलं. ते पंतप्रधान कोण होते मी अजिबात सांगणार नाहीये. ज्यांनी गंगावतरण शिल्पाचा व्हिडिओ बघितलाय ना त्यांना नक्की माहितीये मी कुठल्या पंतप्रधानांबद्दल बोलतीये. एक हिंट देते, हे आपले माजी पंतप्रधान आहेत बरं का. त्यांचा उल्लेख गंगावतरण शिल्पामध्ये मी केलेला आहे. त्यामुळे ज्यांनी व्हिडिओ बघितलाय त्यांनी पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगा मी कोणाबद्दल बोलतीये ते. आणि ज्यांनी व्हिडिओ बघितला नाहीये त्यांनी पटकन जा, हा व्हिडिओ झाला की गंगावतरणाचा व्हिडिओ नक्की बघा आणि मग मला सांगा की मी कुठल्या पंतप्रधानांबद्दल बोलतीये ते. इतिहासात मिळणाऱ्या उल्लेखानुसार हा दगड 7व्या शतकाच्या देखील आधीपासून इथे आहे. म्हणजे नरसिंहवर्मन यांनी देखील हा दगड ढकलण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो अयशस्वी झाला. त्याच्यानंतर एक तामिळी राजा होता ज्याचं नाव होतं राजा चोला. त्याने साधारण 10व्या शतकामध्ये हा दगड उचलण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न देखील अयशस्वी झाला आणि दगड काही जागचा हलला नाही. यानंतर देखील 1908 मध्ये त्यावेळेचे तिथले गव्हर्नर यांनी 10 हत्ती लावून हा दगड ढकलण्याचा प्रयत्न केला. यामागे त्यांनी कारण सांगितलं की सेफ्टीसाठी हा दगड ढकलण्याचा प्रयत्न केला पण तो देखील अयशस्वी झाला. तो असे खूप जणांनी याच्यामध्ये प्रयत्न केले आणि आता तुम्हाला फोटो दिसत आहेत त्याप्रमाणे आमच्याकडच्या सूरज, ध्रुव, आदित्य यांनी सुद्धा प्रयत्न केले पण हा दगड काही ढकलता आला नाही. कदाचित या सगळ्या गोष्टींमुळे ना हा दगड आपल्याला एक संदेश देत असेल की वर्षानुवर्ष कुठलीही परिस्थिती येऊ दे, पूर येऊ देत, वादळ येऊ दे, सुनामी येऊ दे, या सगळ्यामध्ये स्वतःचे पाय घट्ट रोवून कसं उभं राहायचं ते. आणि मला असं वाटतं की कदाचित म्हणूनच काही वर्षापूर्वी पंतप्रधान मोदीजी आणि चीनचे राष्ट्रपती यांनी शेक हँड करून इथे फोटो काढलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? असंच असेल ना? तर अशी होती आजची गोष्ट पल्लव शैलीतील काही स्मारकांची आणि मंदिराची, इच्छा पूर्ण करणाऱ्या या गणेश रथाची आणि ग्रॅव्हिटीला चॅलेंज देणाऱ्या या कृष्णाच बटर बॉलची. कारण तुम्हाला माहितीच आहे या गोष्टीच असतात ज्या आपल्याला इतिहास अगदी छान करून सांगतात. या गोष्टीच असतात ज्यामुळे घडून गेलेल्या घटना देखील परत परत ऐकाव्याशा आपल्याला वाटतात. अशाच सुंदर गोष्टी तुमच्यासाठी पूर्वा सूरज या चॅनलवर आम्ही घेऊन येतच असतो. त्यामुळे अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मी तुम्हाला सांगते महाबलीपुरम बद्दल जेवढा मोठा व्हिडिओ आम्ही करतोय किंवा जेवढे डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला सांगतोय असे खूप कमी व्हिडिओ रादर मी शोधायला गेले तर मला मिळालेच नाहीत. इतके कमी व्हिडिओ मराठीमध्ये आहेत. तर मराठीमध्ये आपल्या भारताच्या इतिहासाबद्दल, आपल्या भारताच्या परंपरेबद्दल माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रयत्न यशस्वी करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि पूर्वा सूरज याप्रमाणेच मित्रकला नावाचे देखील आमचे चॅनल आहे ज्यावर वेगवेगळे कलेच्या संदर्भातले व्हिडिओ आम्ही आणत असतो. त्या चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जर त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला देखील सबस्क्राईब करा. असंच फिरत राहू, भेटत राहू, वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.